नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास प्रकरण 14वे वाहतूक स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, वाहतुकीच्या सोयीचा तुम्हाला झालेला फायदा यावर 5 वाक्य तयार करा किंवा लिहा। येथे मी तुम्हाला 5 वाक्ये लिहून दिलेली आहेत। 1, मैदानावर सायकलने जाता येते व तेथे भरभरून खेळताही येते। 2, एखादी व्यक्ती आजारी पडल्यावर रिक्षाने ताबडतोब दवाखान्यात जाता येते। 3, रेल्वेच्या सहाय्याने सुट्टीत सहलीला जाता येते, तसेच मामाच्या घरी कधी पण जाता येते। 5, शाळेत बसने वेळेवर जाता येते। प्रश्न क्रमांक 2, वाहतुकीच्या सोयीमुळे आपल्या परिसरात उपलब्ध झालेल्या 4 सुविधा लिहा। उत्तर 1, परिसरातील देवस्थानांना परगावातील भाविकांना भेट देणे शक्य झालेले आहे। 2, विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये शिकण्यासाठी जाणे शक्य झालेले आहे, तसेच फळाच्या व फुलझाडांच्या व्यापारास चालना मिळालेली आहे। वाहतुकीच्या सोयीमुळे आमच्या परिसरात दवाखानेही झालेले आहे। तुम्ही येथे तुमच्या परिसरात काय झाले ते लिहू शकता। प्रश्न क्रमांक 3, आपल्या परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी चे 4 उपाय लिहा। 1, चालत जाण्याच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी चालतच जावे। 2, खाजगी वाहनांचा वापर टाळून सार्वजनिक वाहनांचा वापर करावा। 3, वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे। 4, परिसरातील प्रत्येकाने खाजगी वाहनांचा वापर न करता सोयीनुसार एका खाजगी वाहनातूनच शेजारी, सहकारी, मित्रपरिवार यांनी एकत्रित प्रवास करावा। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 4, तुमच्या परिसरातील सर्वात कमी प्रदूषण असलेला भाग शोधा। हा भाग कमी प्रदूषित असल्या मागची कारणे लिहा। उत्तर, कमी प्रदूषण असलेला भाग म्हणजे गावापासून दूर अंतरावर टेकडीवर असलेले राम मंदिर परिसर होय। 1, टेकडीच्या व राम मंदिराच्या परिसरात लोकसंख्या खूप कमी आहे। तेथील लोक अत्यंत कमी प्रमाणात वाहनांचा वापर करतात। टेकडीवर व राम मंदिराच्या परिसरात झाडांची संख्या अति जास्त आहे। प्रश्न क्रमांक 5, CNG व LPG चे विस्तारित रूप लिहा। CNG चे विस्तारित रूप कंप्रेस्ड नॅचरल गॅस हे आहे, तर LPG चे विस्तारित रूप लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस असे आहे। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर एक लाईक नक्की करा। पुढे दिलेल्या चित्रात तुम्हाला प्रदूषण करणारे वाहन विचारलेले आहे। ह्या चित्रामध्ये तुम्हाला दिसते की बसमधून खूप सारा धूर येत आहे, त्यामुळे प्रदूषण करणारे वाहन यामध्ये बसचा समावेश होतो। या वाहनाचे प्रदूषण कमी करण्याकरता तुम्ही कोणता उपाय सुचवाल ते येथे विचारलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला येथे कोणता उपाय सुचेल ते लिहा। 1, वेळच्या वेळी वाहनाची देखभाल व दुरुस्ती करणे जेणेकरून वाहन खराब झाले नाही पाहिजे। 2, CNG चा वापर करणे, यामुळे वाहनाचे प्रदूषण होणार नाही। धन्यवाद।